नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. तसेच सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू करणार आहोत. हे लाडू तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नात केले तरीही अजिबातही चुकणार नाहीत. ते एकदम खुसखुशीत असे तयार होतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. लाडूंसाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 वाटी पांढरे तीळ, त्याच वाटीच्या आकाराने 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ. हा आपण नेहमी जो वापरतो तो सेंद्रिय गूळ आहे. तसेच 2 चमचे तूप. आता कढई थोडीशी गरम झाल्यानंतर लो फ्लेमवरती पांढरे तीळ चांगले भाजून घेऊयात. पांढरे तीळ भाजायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही. अवघ्या 2 मिनिटांमध्ये हे तीळ भाजले जातात. तर इथे 2 मिनिटांनंतर आपल्या तिळाला किंचितसा रंग आलेला आहे, म्हणजे हे तीळ चांगले भाजले गेलेले आहे तसे समजावे. ते जास्तही भाजले जाऊ नयेत, नाहीतर त्याची चव बदलते. तीळ काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया. तूप वितळल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळही घालूया. गूळ तुपामध्ये चांगला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे पाणी घालूया. पाण्यामुळे लाडू कडक न होता खुसखुशीत तयार होतात. हा पाक आपल्याला एकदम लो फ्लेमवरती करून घ्यायचा आहे. हाय किंवा मीडियम फ्लेमवरती पाक करून घेतला तर लाडवांना कडवट अशी चव येते. पाक झाला आहे की नाही चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. तसेच लाडवांचं मिश्रण ज्या भांड्यामध्ये आपण ओतणार आहोत त्या ताटालाही थोडंसं तूप लावून घेऊया, म्हणजे ऐनवेळेस अजिबातही गडबड होणार नाही. 5 मिनिटांनंतर पाकाला उकळी आलेली आहेत. पाक थोडासा चेक करूया. तर इथे आपला पाक म्हणजे पाकाची गोळी तयार झाली नाही. परत 5 मिनिटांनंतर पाक चेक करूया. यातील 1-2 थेंब या पाण्यामध्ये घालून घेऊया. तर इथे या पाकाची एक गोळी तयार होत आहे, म्हणजेच लाडूसाठी आपल्याला जसा पाक पाहिजे तसाच तयार झालेला आहे असे समजावे. आता आपल्या पाकाचा रंगही बदललेला आहे. आता यामध्ये थोडे थोडे करून सर्व पांढरे तीळ घालून घेऊया. इथे आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. पांढरे तीळ पाकामध्ये पटापट मिक्स करून घ्यायचे आहेत. 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता हे मिक्स करून घेतलेलं लाडूचं मिश्रण मगाशी आपण जे तूप लावून ताट ठेवून घेतलं होतं त्या ताटामध्ये ओतून घेऊया. लाडू पटापट वळले जावेत म्हणून इथे चमच्याने 1-1 चमचा भरून मिश्रण असं बाजूला ठेवून देऊया, म्हणजेच लाडूचं मिश्रण अजिबातही थंड न होता लाडू पटापट वळले जातील. आता लाडू वळायला घेऊया. लाडू वळण्यापूर्वी थोडंसं बोट पाण्यामध्ये बुडवून यातील एक गोळा दोन्ही हातावरती घेऊन असा गोलाकार फिरवून त्याला आकार देऊन घेऊया. या लाडूंना खूप वेळपर्यंत आकार न देता पटापट आकार देऊन घ्यायचा आहे, कारण की लाडूचं मिश्रण खूप जास्त थंड झाले तर अजिबातही लाडू वळता येणार नाहीत. लाडू वळताना तुपाऐवजी पाण्याचा वापर केल्यामुळे आपल्या हाताला कमी चटके बसतात. लाडू ओबडधोबड वळून झाल्यानंतर आता याला चांगला असा शेप देऊन घेऊया. तर अशा प्रकारे इथे सर्व लाडूंना गोल गोल असा शेप देऊन घेऊया व तुम्ही इथे पाहू शकता आपले लाडू छान असे तयार होत आहेत. या लाडूसाठी आपण शेंगदाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही. तुम्हाला आवडत असेल इथे तुम्ही थोड्याशा शेंगदाण्याचाही वापर करू शकता. तिळाच्या लाडूंव्यतिरिक्त तिळाची चिक्कीही केली जाते. या तिळाच्या चिक्कीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओही पाहिला अजिबात विसरू नका. पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे हिवाळ्यामध्ये व पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे तुम्ही तिळाचे लाडू करून खाऊ शकता. तर इथे आपले 1 वाटी तिळापासून व 1 वाटी गुळापासून जवळपास 20 लाडू तयार झालेले आहेत. लाडू पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. खूप वेळ हे लाडू उघड्यावरती ठेवू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.